त्याचप्रमाणे आपल्या नगरसेविकाताई ज्या इथे येऊन आपल्याला त्यांनी एवढा मोठा सन्मान दिला, आमचे कुंडलकर साहेब, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष CM कांबळे साहेब, गवई साहेब जे बुलढाणा जिल्ह्याचे सचिव आहेत, त्यानंतर वैद्य साहेब शिल्लोडचे, आणि जालना जिल्ह्याचे अध्यक्ष केकाळे साहेब, आमचे साहेबराव निकम साहेब, सोपानराव बांगर साहेब, आमचे लिपणे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय कुलकर्णी साहेब, आदरणीय डांगे अप्पा, आणि सर्वच माझे अरुणभाई जांभळे साहेब, जांभळे, कांबळे आणि इंगळे हे म्हटलं की आमची यादी संपून जाते ते तिकडे. आणि आपण सर्व बंधू भगिनी मातांनो, आपलं आंदोलन मागच्या 10 वर्षापासून सतत सुरू आहे आणि हे आंदोलन करताना आपण मल्टीप्रॉंग अप्रोच ज्याला आपण म्हणतो की रस्त्यावरची लढाई करायची, पण त्याचप्रमाणे चर्चासुद्धा सुरू ठेवायच्या. नुसतं असं काही कसं देत नाही, कोणाबद्दल द्वेष ठेवून आंदोलन करायचं, कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचा सहारा घ्यायचा, कुठेतरी कोणाच्या मांडीवर बसायचं, हे आपण कधीच केलं नाही. पक्ष किती मोठा असो, पार्टी किती मोठी असो, त्यांनी आपल्याला किती आमिष दिली असो, आपल्यासाठी पेन्शनर आपला देवता, आपला भगवान. त्यामुळं कोण किती मोठा, जर तुम्हाला लालूच नसेल, तुम्ही इमानदार असाल, तर तुम्ही या जगात कोणाच्याही बापाला घाबरायचं कारण नाही आणि विनाकारण कोणाच्या पुढे सुद्धा करायचं कारण नाही. आपला ईश्वर म्हणजे आपली जनता, म्हणजे आपला पेन्शनर. तिथे आपला प्रवास संपतो, तिथूनच सुरू होतो. बरोबर आहे का? आवाज येतो का मागे वर? त्यामुळं आपण न घाबरता हे आंदोलन चालवलेलं आहे. आणि तुम्ही काय केलं? आंदोलन म्हणजे मी नाही चालवत, आपण सगळे मिळून चालवतोय. बरोबर आहे बांगर साहेब? सगळे मिळून. आणि ही ईश्वराची शक्ती आहे, पंचपरमेश्वर म्हणतो आपण. जिथे 5 लोक जमतात तिथे परमेश्वर असतो. आपल्याकडे करोडो लोक जमलेले आहेत, बरोबर आहे की नाही? हा मोठा परमेश्वर आहे की नाही? बरोबर आहे? तर ह्या परमेश्वराच्या साक्षीने आपण हे आंदोलन करतोय. आणि या आंदोलनात तुम्ही काय मिळवलं? पुष्कळ लोक म्हणतात, आपल्यातले बरेच निराशावादी लोकही असतात, येतात तर म्हणतात काही होत नाही हो, असे म्हणणारे लोक आहेत ना, आणि ते सहसा कार्यक्रमाला येत नाही. ते फक्त गॅलरीत बसून क्रिकेट पाहणारे, खेळणारे नाही. बरोबर? त्यातले काही कॉमेंट्री करणारे. मी सांगतो या आंदोलनाने आपल्याला काय दिलं आतापर्यंत. आपली पेन्शन मंजूर अजून झालेली नाही, पण आतापर्यंत या आंदोलनाने आपल्याला एका सामान्य माणसाला दिल्लीच्या पार्लमेंटच्या समोर जाऊन असा कसा देत नाही, हा माझा हक्क आहे, हे म्हणण्याची ताकद दिली. जो माणूस खाट्यावर पडलेला होता, त्याचे पोरं त्याला विचारत नव्हते, त्याचे शेजारी त्याला विचारत नव्हते, तो माणूस आज तरुण होऊन म्हणतो हक्क घेतल्याशिवाय मरणार नाही, सोडणार नाही. ही ताकद या आंदोलनाने आपल्याला दिलेली. स्वातंत्र्यानंतर सतत 10 वर्ष चाललेलं या देशामधलं हे पहिलं आंदोलन. हे तुमचं आंदोलन आहे आणि हा पुरुषार्थ हा तुमचा आहे, हा पराक्रम तुमचा आहे. सर्वांनी मिळून सरकार ही खूप क्रूर व्यवस्था असते. कुठल्याही पार्टीचं सरकार असू द्या, कोणीही नेता असू द्या, ही सिस्टम जी आहे ती फार क्रूर असते.
एक सामान्य माणसाला याच्याशी टक्कर देणं कठीण असतं. कित्येक लोक खपले, मेले, पत्र लिहून त्या सुप्रीम कोर्टात जाऊन, काही झालं नाही. पण ह्या आंदोलनानं तुम्ही दिल्ली हलवली आहे हे तुम्हाला सांगतो. कमांडर अशोक राऊत साहब तुम आगे बढ़ो, कमांडर अशोक राऊत साहब तुम आगे बढ़ो. आज पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आपल्या आंदोलनाबद्दल आहे. मंत्री, राज्यमंत्री उत्तर देताना त्यांनाही आता घाम फुटायला लागलेला आहे. विरोधी पक्षाचे किंवा त्यांच्याही पक्षाचे लोक त्यांना प्रश्न विचारतायत. आपलं तुमचं एकच आंदोलन असं आहे जिथं 26 खासदार असे स्टेजवर बसले होते आणि ते 26 खासदार फक्त विरोधी नव्हते, विरोधी होते, सत्ताधारी होते, अलायन पार्टीचे होते. सगळ्या पक्षांना असं वाटतं हा पाठिंबा आपण द्यावा आणि हे लोक यशस्वी व्हावेत. पांगारकर साहेबांनी मगाशी सांगितलं, मी 2 वेळा आम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांनी बोलवायला भेटायला बोलावलं. आम्ही गेलो. 2ही वेळेस अर्धा तास चर्चानंतर त्यांनी सांगितलं की ये काम बड़ा नेक है और ये काम होना चाहिए, इस काम के बारे में मैं आपके साथ हूं. असं दोन्ही वेळ त्यांनी आपल्या मागण्या राज्यमंत्री पीएमओचे डॉक्टर जितेंद्र सिंगजी त्यांना लिहून घ्यायला सांगितल्या. सांगितलं या मागण्या पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल ते आपण करूया. मग तरी आपलं काम का झालं नाही? बरोबर आहे. हा प्रश्न मनात येतो की नाही? मोठ्याने बोला. आंदोलनकर्त्याला लाजून चालणार नाही. कोणा म्हटलं चहा घेतो का? नाव घेतो. मोठ्यानं म्हणा. देसाल तर द्यावं आणि तर नाव द्यावं असं चालतं का? एक तर घेतो नाही तर मी घेत नाही. बरोबर आहे. त्यामुळे आवाज निघला पाहिजे. तो आवाजच आपल्या जवळ जे काय ते आवाज आहे. दात आहेत का? नाही. नख आहेत का? नाही. आणि हाय वाघ, सिंह आहे आम्ही, पण दात नख आता नाही. मग आपल्याजवळ काय? गर्जना. काय आपल्याजवळ? आवाज. तो आवाज निघाला पाहिजे. तो आवाज जर निघाला तरच आपली कोणी दखल घेईल. देसाल तर द्या नाही तर राहू द्या बा. असं चालतं का? चालतं का असं? आपल्याला चालतं असा कसा देत नाही. घेतल्याशिवाय हे चालतं. मग एवढं सगळं आश्वासन देऊन आपलं काम का झालं नाही शिंदे साहेब? त्याच्यावर इस पर मैं आपको ओशो की एक ओशो रजनीश, आचार्य रजनीश ओशो बोलते थे. उन्होंने एक सुंदर उदाहरण दिया था. बोले आइंस्टाइन ने बहुत साल कष्ट किए. थोड़ा सा हिंदीत बोलतो चालेल ना? मधून मधून डायलॉग. आइंस्टाइन ने बहुत दिनों के बाद बहुत कोशिश करके ये सिद्ध किया कि दुनिया में सबसे तेज जो स्पीड होती है वो लाइट की होती है. प्रकाशाचा वेग जगात सगळ्यात जास्त वेगवान आहे. हा शोध त्यांनी लावला. तर सगळ्यात कमी वेगाचं जगामध्ये काय आहे? सगळ्यात कमी वेगाचं प्रकाशाचा वेग जगात सगळ्यात जास्त. पण सगळ्यात कमी वेगाचं काय हे आइन्स्टाईनलाही समजलं नाही, कारण तो भारतात आला नव्हता. सगळ्यात कमी वेगाचं जे काम आहे, जो स्पीड आहे, तो भारताच्या ब्युरोक्रेसीचा आहे, भारताच्या प्रशासनाचा आहे. भारत के प्रशासन का स्पीड इतना कम है कि एक टेबल से दूसरे पड़ोस वाले टेबल में फाइल जाने में महीनों साल लगते हैं. बरोबर आहे. आणि आता हे तर आंदोलन इथं कोणी पैसे खाऊ घालायला आपण श्रीमंत माणसं आहे का? मग आपली फाईल किती हळू वेगानं एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर, दुसऱ्या टेबलवरून तिसऱ्या टेबलवर धक्का मारत मारत कार्यक्रम चालवावा लागतोय.
आणि त्यासाठी मी तर आपण तर फार लहान माणसं आहे, पण प्रत्यक्ष पंतप्रधानांची इच्छा असतानाही स्पीड एवढा कमी आहे. हा प्रकार भारताचं प्रशासन ब्युरोक्रॅसी तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊन पहा. आता ऑनलाईन झाले जन्म उत्पन्नाचा दाखला. पहिले तर तुमचं उत्पन्न जेवढं दाखवायचं तेवढे पैसे द्यावं लागतात, बरोबर आहे की नाही? तरी कधी बाबू नाही, कधी साहेब नाही, कधी काही नाही. त्या प्रजाला दरवेळेस तोंडात पेढा कोंबावतात, बरोबर आहे का? हे आपली पद्धत जी इंग्रज सोडून गेले त्यामुळे हा स्पीड कमी आहे, भयंकर कमी. तरी पण इतक्या वर्षाच्या कष्टानंतर, तुमच्या इतक्या वर्षाच्या आंदोलनानंतर, हरिभाऊंनी सांगितलं आता की अनेक प्रकारची आंदोलनं आपण केली. आपण भिक्षा मागून आंदोलन केलं बुलढाण्यामध्ये. 1-1 रुपया भिक्षा घेतली. जे काय 2-3 हजार रुपये जमले ते पंतप्रधानांना पाठवले की आमच्या भिक्षेचे हे पैसे भारत सरकारच्या तिजोरीत टाका. आपण मुंडन आंदोलन केलं की आमचा EPFO मेला, त्याचं आम्ही आता दशक्रिया करतो आहे. आपण मुंडनं केली, 1000 रुपये पण केलं. पुष्कळ लोकांनी सामूहिक मुंडन केलं. आपण अर्धनग्न आंदोलन केलं. दिवाळीच्या दिवशी बुलढाण्यामध्ये हजारो लोक जमलेले होते. सगळ्यांनी शर्टाचे व्हिडिओ येत अजून शर्ट काढून बसले आणि उपाशी बसले. आम्ही ठरवलं दिवाळीच्या दिवशी जेवायचंच नाही. अशी आंदोलनं केली. पूर्ण भारतभर आपलं आंदोलन चालतं. अगदी आसाम पासून, अंदमान पासून श्रीनगर पर्यंत, कन्याकुमारी पासून एवढे आंदोलन केले. जेव्हा हे आंदोलन झाले तेव्हा आपल्याला बोलवण्यात आलं, विचारण्यात आलं. त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरू झाली की इतकी स्लो आहे की त्याच्यामुळं तरी आपण थकलो नाही. पुष्कळांना हे वाटलं, ब्युरोक्रॅटिक लोकांना, मंत्र्यांना हे वाटलं की हे म्हातारे लोक बोंबलतील आणि चूप बसतील. पण ज्यांना हे माहीत नाही की आम्ही कोणत्या हाडाचे बनलोय. बरोबर आहे, बरोबर आहे का? अहो, त्या इंद्राला अस्त्र कमी पडलं तर दधीचीचं हाड घेऊन वज्र बनवावं लागलं. ते दधीची आम्ही आहे आणि म्हणून आपण यशस्वी आहे. आणि घेतल्याशिवाय आपल्याला मरायचं नाही हे आपण ठरवलेलं. मग कधी मिळणार? यक्ष प्रश्न, कधी मिळणार? बरोबर आहे. एकदा मिळो बाबा, पुन्हा त्या राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं काम नाही माझं. एकदा मिळालं की आम्ही निसटलो, बरोबर आहे का? नाही. आता आपल्या उद्धवजी सगळ्यात पहिले औरंगाबादचे कार्यकर्ते आहेत आपले, नक्की करू. आणि तुम्हाला सांगतो, वो दिन दूर नाही. आता 1 तारखेला 1 मेला कामगार दिनाच्या दिवशी आम्ही नांदेडच्या मीटिंगला चाललो होतो. त्यावेळेस बऱ्याच ठिकाणाहून फोन आले. पहिला फोन आला प्रयागराज उत्तर प्रदेश, दुसरा आला तेलंगणा मधून हैदराबाद तेलंगणा. आता त्याच्यानंतर ओडिशामधून फोन आला. ओडिशाच्या सगळ्या चॅनलवर, उत्तर प्रदेशच्या चॅनलवर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकाच्या सगळ्या चॅनलवर तुम्ही काही लोकांनी पाहिलं असेल. सरकारने सांगितलं आम्ही 7,500 आणि महागाई भत्ता करण्याच्यावर विचार करतो आहे. पहिल्यांदा सरकारने इतक्या दिवसानंतर हे म्हटलं की आमचा हा विचार आहे. नाही तर ते आम्हाला एकट्यात सांगायचे करू. पण पब्लिकली अनाउन्समेंट ते झालं नाही अजून. तुम्हाला सांगतो झालं नाही. पण सरकारचं इंटेंट सरकारने जाहीर केलं. सरकारचं मनोगत त्यांनी जाहीर केलं की याच्यावर आम्ही गंभीरपणे विचार करतो. याचा अर्थ तुमचं काम 99% झालेलं आहे.
हत्ती गेला शेपूट राहिला, पण ते शेपूटही साधं इतकं जाड आहे की तुम्हाला शेपूट जर अडकलं तर पूर्ण हत्ती खेचून बाहेर काढावं लागतं. बरोबर आहे? तयारी आहे? कारण आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा आंदोलन तीव्र होतं आपल्या नोटिसा जातात. आता आपण भयंकर मोठी नोटीस दिलेली आहे, रस्ता रोको, जेल भरो, आमचं जे होईल ते करो या मरो. ही नोटीस गेल्यावर ही अनाउन्समेंट आली का अशी शंका आहे. कारण आपण दुधाचे पोळलेलो, ताक आपण फुकूनच पिणार. बरोबर? तोंड जळतं म्हणून ताक थंड येते आणि फुंकर मारणार असतं. अशा प्रकारे आता मी तुम्हाला सांगतो, 9, 10, 11 मार्चला आपलं मोठं आंदोलन दिल्लीत झालं, जंतर मंतर. संभाजीनगरचे खूप लोक आले होते, बरेच लोक आले. महाराष्ट्राची संख्या खूप मोठी होती. आणि त्या आंदोलनाच्या जेव्हा आम्ही अगोदर जाऊन तळ मारून बसलो तिथे, 4 तारखेपासून आम्ही तिथे जाऊन मांडी ठोकून बसलो. याला भेट त्याला भेट, सांगितलं की आंदोलने तुम्ही करा, कधी पाया पड, कधी काय. तर मंत्र्यांनी आम्हाला आंदोलनाच्या अगोदरच 5 तारखेला श्रममंत्री आदरणीय मनसुखभाई मांडे यांनी आपल्याला बोलावलं. मी होतो, आदरणीय सिंग साहेब होते, सरिताताई नारखेडे होत्या, नारखेडे साहेब होते, अजून आपले तलवार साहेब, आम्ही सगळे गेलो. त्यांनी सांगितलं तुमचं काम आम्ही करतोय आणि तुम्ही आंदोलन करू नका, म्हाताऱ्या लोकांना त्रास देऊ नका. आम्ही म्हटलं आम्ही त्रास घ्यायला तयार आहे, आम्ही मरायलाही तयार आहे, पण आम्ही आमचं कर्ज तुमच्यावर घेऊन मरणार नाही, वसुली करून मरणार. आणि म्हणून आम्ही आंदोलन करणार नाही. तर तुम्ही घोषणा करा, आम्ही करतो तुमचं काम, पब्लिक घोषणा करा, तारीख 2 महिन्याची द्या, तुम्ही म्हणा. त्यांनी तसं काही म्हटलं नाही. आपण 9, 10, 11ला जबरदस्त आंदोलन केलं, खूप खासदार आंदोलनात आले. आणि एवढं सगळं झाल्यानंतर शेवटच्या दिवशी 11 तारखेला आदरणीय निर्मला सीतारामन जे आपल्या अर्थमंत्री आहेत, त्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून आपल्याला बोलावून घेतलं. त्यात मी, वीरेंद्रसिंग साहेब आणि सरिताताई 3च लोक त्यांनी अलाउ केले होते, 1 महिला आणि 2 पुरुष. आम्ही तिथे गेलो. निर्मला सीतारामनजीशी शाहू महाराज असताना सविस्तर चर्चा झाली. त्या म्हणाल्या मैं कन्फ्यूज हूँ, कोई 10,000 मांग रहा है, कोई 9,000 मांग रहा है, कोई 7,500 मांग रहा है, आप लोग एक मांग क्यों नहीं करते. मी म्हटलं मॅडम, प्रत्येकाच्या मागणीच्या मागे उद्देश आहे. जे 10,000 मागतात ते तुमच्या विरोधात आहेत, त्यांना तुम्हाला तोंडावर पाडायचं. बरोबर आहे? जे 9,000 मागतात तेही तुमच्या विरोधात आहेत, त्यांनाही माहिती आहे सरकार हे देऊ शकत नाही आणि हे काम होणार नाही. मतलब अंधेरा कायम रहे, ह्या वृत्तीच्या गोष्टी आम्ही हिशोब केलेला आहे, कॅल्क्युलेशन केलं आहे. सगळ्या प्रकारच्या ब्युरोक्रॅट समोर आम्ही मांडलेलं आहे, सगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल लिडरशिप समोर आम्ही मांडलेलं आहे. 7,500 आणि महागाई भत्ता हा आमचा हक्क कसा बनतो. आणि याच्या उपर तुम्ही जर म्हणता तुमच्या मागण्यामुळे आम्ही देत नाही, तर तुम्हाला काय द्यायचं ते सांगा ना. बरोबर आहे की नाही? ज्यांनी कोणी निर्मला सीतारामनजीची आणि सुप्रिया सुळेंची क्लिप लोकसभेतली पाहिली असेल, त्यांना हा संवाद तिथे फिट बसतोय कळेल. आणि आता शेवटी 1 तारखेला सरकारने हे म्हटलंय की आम्ही 7,500 मागणी याच्यावर गंभीरतेने विचार करतोय. एखादं चांगलं सांगतं त्यांनी प्रस्ताव पाठवला, कोणी म्हणतं कॅबिनेटकडे पाठवला वगैरे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अब ऊंट पहाड़ के नीचे आ रहा है. बरोबर आहे? तुम्ही एवढी मोठी सिस्टम हलवली आहे आणि या मोठ्या सिस्टमनी खाली जमिनीवर येऊन हे ऐलान करण्याची तारीख लवकरात लवकर जवळ येईल, जवळ आलेली आहे.
आता मी इथे तुमच्यासमोर भाषण करतोय, आपण सगळे इथे जमलो आहोत. याच वेळी आपले महासचिव आदरणीय वीरेंद्रसिंग राजावतजी दिल्लीत बसलेले आहेत. तुम्हाला वाटतं तेवढे सोपे आपण नाही, त्यांना वाटतं तेवढं. आणि जर तिथे भेट मिळाली नाही तर मंत्र्याच्या दारी आणि 4-4 तास बसतो. त्याला लाज वाटते, त्याच्या वॉचमनला लाज वाटते. ते सगळे सिक्युरिटीवाले UPSचे, सगळ्या मंत्र्यांचे सिक्युरिटीवाले पुरे UPSच आहे. तो 81 लाख लोक रिटायर्ड आहेत आणि 7.5 कोटी आज कार्यरत कर्मचारी ते अंशदान भरून राहिले. एवढा मोठा विषय आणि आपण जिंकणार यात मला काही शंका. दुःख या गोष्टीचं आहे की 10 वर्षापासून जो चाललेला आपला लढा आहे त्याला यश इतक्या उशिरा यायला नको होतं. सरकार इतकं असंवेदनशील असणं हे कुठल्याही देशाच्या कुठल्याही समाजाच्या दृष्टीनं बरोबर नाही. एकीकडे तुम्ही आमचे पैसे असून आम्हाला आमच्या पैशाचा मोबदला देत नाही आणि दुसरीकडे तुम्ही फुकट वाटण्याची होड लावली. जिथे जिथे इलेक्शन आहे तिथे तिथे पहिले लोक घरात जाऊन गुपचूप पैसे द्यायचे. आता उघडपणे महिलांना 15,000, कोणाला 10,000, कोणाला किती हजार. पण आमचे पैसे अडकले, आमचं काय? बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता बुलढाण्यामध्ये 7.5 वर्षापासून रात्रंदिवस उपोषण चालू आहे म्हाताऱ्या माणसाचं. मला नाही वाटतं जगात एवढा मोठा रेकॉर्ड कुठं असेल. आहे का? ऐकण्यात आलं का? 7.5 वर्ष रात्रंदिवस म्हातारे पोतारे तिथे बसतात. आता बुलढाण्याच्या एवढ्या मोठ्या इलेक्शनचे पडसाद उमटायला पाहिजे होते की नाही? सांगा. मीडियाने ती दखल घ्यायला पाहिजे होती की नाही? पण मीडिया आणि सगळे लोक दखल घेतात. बुलढाण्यामध्ये एका आमदारानं कोणाला माय बहिणीने शिव्या दिल्या. ती घटना मोठी आणि तुमचं 7.5 वर्षाचं उपोषण त्याची दखल घेतली. ही आपल्या देशाची, आपल्या समाजाची आणि आपल्या वृत्तीची अधोगती आहे. जिथे सत्याचं कारण आहे तिथे तुम्ही लक्ष देणार नाही आणि जिथे असत्य, ढोंगीपणा, तिथे मात्र तुमचं लक्ष सावरतं. पण ते आमचे आमदार असो का खराब गाव असो. बरोबर आहे का? चूक आहे. म्हणजे तुमचं लक्ष वाईट गोष्टीकडे पटकन वेधलं जातं आणि जे लोक मरतायत, खपतायत, त्यांचे पैसे तुमच्याकडे, त्यांनी देश वाढवला, त्या माणसाकडे तुमचं लक्ष नाही. ही दाखवते आपल्या समाजाची किंवा देशाची. मी म्हणे देशाला नाव मी ठेवत नाही, मी स्वतः सैनिक आहे. पण देश समाजापासून बनतो आणि समाजाची ही अवस्था कोणी कोणाला शिवी दिली की त्याच्यावर मग सगळे चर्चासत्र, त्याच्यावर तुमचे लिखाण, त्यांच्यावर तुमची पत्रकारिता, या सगळ्या गोष्टी. आणि इथे माणसं मरतायत. रोज 200 लोक आपले मरतायत. 200 लोक तिथं मरतायत. मग हा ह्याचा आहे का कॉलर आहे काय? कशामुळे मरतायत? अहो तुम्ही त्यांना मेडिकल फॅसिलिटी देत नाही, तुमच्या बापाची तुम्हाला किंमत नाही, त्याचे पैसे त्याला परत करत नाही. म्हणून ही एवढी मोठी अधोगती, ही हिपोक्रेसी, ही डबल स्टँडर्ड आहे आणि याच्यामुळे आपलं रक्त खवळतं. पण काय आता पहिल्यासारख्या तलवारीच्या लढाई आहेत का? बोला हो, बोला वाघांनो, बोला. तुम्ही संसद चुकवली, साधे माणसं नाही तुम्ही. बोला, स्वतःची किंमत करा. बरोबर आहे का? आणि 200 लोक रोज मरतात, त्याची कोणाला काळजी नाही. पण मी तुम्हाला सांगतो, हे आंदोलन यशस्वी होणार, तुम्ही आपण करणार.
आणि आता ठराविक दिवसात जर आपलं काम झालं नाही तर कंबर कसून तयार राहा. बरोबर आहे का चूक आहे? कंबर कसून तयार राहणार का? स्वतःची कंबर कसायची नाही तर दुसऱ्याची कसून जाय भाऊ युद्धावर, असं नाही चालणार. बरोबर आहे? जे आपलं होईल ते होईल, पण आपण अजरामर होऊ. तुम्हाला सांगतो, एका माणसाला ज्याच्याजवळ आरोग्य नाही, पैसा नाही, तब्येत नाही, वय नाही, हिंमत, अशा माणसांनी मिळून आज दिल्लीश्वरांना घाम फोडला. हे काम तुम्ही केलं आणि आपण सगळे जेव्हा जिंकू हे श्रेय तुमच्या सगळ्यांचं, प्रत्येकाचं असतं. आणि त्याच्यानंतर जे काय आपण जिंकल्यानंतर 4-5 वर्ष 10 वर्ष जगू, ते जगणं आपलं स्वाभिमानाचं राहील. आणि जे आंदोलनात भाग घेतात ते नातवाला कहाण्या पण सांगतील की हम लढे थे, आणि जे टाळ्या वाजू राहिले तिकडं ते टाळ्याच वाजवत बसते, पैसे त्यांना पण मिळतील. बरोबर आहे? अवसर साहेब, पैसे त्यांना पण मिळतील, पेन्शन त्यांची पण वाढेल. पण त्या रंगतदार गोष्टी दिल्लीला केल्याच्या आणि बांधल्याच्या त्या फक्त तुमच्याजवळ राहतील. बरोबर आहे का? आणि मग तुम्ही आपण सगळे 10-5 वर्षांना मरून जाऊ तर त्या घरात तुमचा एक फोटो नाचू लावल, तो सगळ्यांना सांगाल हा होता माझा आजोबा वाघ, दिल्लीत गेला, केंद्र सरकारशी भांडला पण ठीक केला. बरोबर आहे का? आपल्याला तसं वाढवायचं, आपल्याला तसं वाढवायचंय. जिंकणार आपण 100%, पण का आतापर्यंत एवढी मोठी आंदोलनं झाली ती का यशस्वी झाली याच्याबद्दल जर आपण वैद्य साहेब वैद्य तो वैद्य साहेब झोपू नका. याच्याबद्दल जर आपण विचार केला की एवढी मोठी आंदोलन पण सक्सेसफुल का झाली नाही, कारण त्या लोकांमध्ये संयम नव्हता. संयम हा फार महत्वाचा विषय. ज्यांनी कोणी शिकारी केल्या असतील तर आता बंदी आहे, त्यांना माहिती आहे की तासनतास वाट पाहावं लागते शिकार यायची. बरोबर आहे का? युद्धात खूप संयम ठेवावा लागतो, आंदोलनातही संयम ठेवावा लागतो. गेल्या कोणाची कच्ची धरली, कोणा मायलेली शादी, त्यात आंदोलन बिघडलं. बरोबर आहे? तुम्ही लोकांनी संयम ठेवला, उग्रताही दाखवली, शांतताही दाखवली, समजदारी दाखवली, आणि हे आंदोलन किती करुणामय आहे हे सिद्ध करून दाखवलं. म्हणून आपला विजय निश्चित आहे. पुढच्या 1 किंवा 1.5 महिन्यात आपलं काम झालंच पाहिजे असा मला विश्वास आहे. आपल्याला आता मंत्री महोदय मीटिंगसाठी बोलावतील अशी आपली अपेक्षा आहे, तसे त्यांचे संकेत, आणि त्याच्यानंतर मग काय करायचं ते ठरेल. पण आपण जे दिलं ते घेणार आहे, त्याच्यानंतर कमी पडलं तर पुन्हा घडू. बरोबर? कारण आपल्याला आवश्यकता आहे. आपण अडून बसून आपली लिडरशिप संपवणार नाही. एवढंच बोलतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना आंदोलन मोठं केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या विजयाची आतापासून शुभेच्छा देतो. आणि जसं आमचे उद्धवजी म्हणाले, पुढचा मेळावा संभाजीनगरमध्ये केवळ विजयाचा मेळावा होईल. तोपर्यंत मी संभाजीनगरला मिटिंग घ्यायला येणार नाही. जिल्हा अध्यक्ष कांबळे साहेबांना त्रास देणार नाही, पांगारकर साहेबांना त्रास देणार नाही. पण विजयी मेळावा जेव्हा होईल तेव्हा ते गाला का सिनेमा, इलाका भी हमारा होगा, ग्राउंड भी हमारा होगा, लोग भी हमारे होंगे, तो गुलाल भी हमारा होगा.
एवढंच बोलतो. माझे 2 शब्द आपण इतक्या उन्हातानात आले, मला खरंच वाईट वाटतं, पण एक आनंदही होतो की केवढं प्रेम आपलं आहे संघटनेवर, माझ्यावर. त्याच्याबद्दल शतशः धन्यवाद. 2 नारे देऊ आपण. आणि नारे कसे लागले पाहिजे? वाघासारखे डरकाळी पडून